मित्रांनो, आपण रिझनिंग या टॉपिक मधील किंवा रिझनिंग या विषयामधील क्लॉक घड्याळ जे सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा टॉपिक म्हणून कन्सिडर केला जातो, यावरती आपण हे लेक्चर बघणार आहोत. इत्थंभूत पद्धतीमध्ये घड्याळ आणि त्याच्यावरती येणारे प्रश्न नेमके कसे असतात याच्यावरती आपण या लेक्चरच्या मार्फत वेगवेगळ्या प्रश्नांवरती नजर टाकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, घड्याळ हे सगळ्या एक्झामसाठी असतं, पण खास करून अग्निवीर, जनरल ड्युटी किंवा इतर अग्निवीरच्या एक्झामसाठी रिझनिंग या टॉपिक वरती नेमके मार्क्स कसे मिळवावेत, त्याच्यावरती पकड नेमकी कशी आणावी, त्याच्यासाठी कोणतं मटेरियल वापरावं आणि इतर सगळ्या गोष्टींची जी काही माहिती आहे आपण या लेक्चरच्या मार्फत बघणार आहोत. जास्त वेळ न घालवता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात. घड्याळ सगळ्यांना परिचित असतं. घड्याळ जरी आपल्या हातामध्ये असणारं वेगवेगळ्या आकारांमध्ये असलं तरी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घड्याळ हे गोलच मानावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी मी जर घड्याळाच्या माहितीचा विचार केला तर सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ती विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेऊयात आपण. हे जर घड्याळ मी कन्सिडर केलं, या घड्याळाला काटे वेगवेगळे असतील, ठीक आहे. त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी एकूण घड्याळ जे आहे ते 12 भागांमध्ये या ठिकाणी विभागलेलं असतं. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तुमच्या डोळ्यासमोर घड्याळ व्यवस्थित दिसतंय. एकूण घड्याळ जे आहे ते 12 भागांमध्ये विभागलेलं आहे. घड्याळाच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा आहे तो वर्तुळ आहे. आणि वर्तुळ जे असतं हे वर्तुळ आपल्याला सगळ्यांना माहित आहे हे 360 डिग्रीचं असतं. किती डिग्रीचं आहे? 360 डिग्रीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 360 डिग्री हे 12 भागांमध्ये विभागण्यात आलेलं आहे. 360 किती भागांमध्ये आहे? 12 भागांमध्ये आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, एक जो भाग असतो घड्याळाचा, एक भाग हा 360 डिग्री टोटल आहेत, पैकी एक भाग काढायचा आहे. एकूण 12 भाग आहेत, 12 36 या ठिकाणी 30 डिग्रीचा होतो. याचाच अर्थ ज्या वेळेस मी 12 वरून 1 वरती जातो, ज्या वेळेस मी 12 वरून 1 वरती जातो त्यावेळेस तो जो काठा 12 वरून 1 वरती जाणार आहे तो 30 डिग्रीने पुढे सरकलेला असतो. म्हणूनच लक्षात घेण्याजोगा हा जो महत्वाचा भाग आहे तो सगळ्यांनी लक्षात घ्या की महत्वाचा मुद्दा इथं की एक भाग घड्याळाचा जो असतो तो 30 डिग्रीचा असतो. इथून पुढच्या सगळ्या प्रश्नांसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. सो घड्याळाचा एक भाग 30 डिग्रीचा असतो. असे मिळून एकूण 12 भाग असतात विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक भाग 30 डिग्री, 30 गुणिले 12 या ठिकाणी 360 डिग्रीचं हे घड्याळ तयार होतं. सो हा पहिला पॉइंट आय थिंक क्लिअर झालेला असेल. आता अजून महत्वाचे मुद्दे काय बघायचे घड्याळाच्या अनुषंगाने, तर या ठिकाणी मी सगळा डेटा इथे लिहिणार आहे. बघा, या ठिकाणी मी जर या ठिकाणी एकूण घड्याळाला काटे जे असतात, लक्षात घ्या, एकूण घड्याळाचे काटे जे असतात ते 3 काटे असतात. एकूण घड्याळाला काटे किती असतात? 3 काटे असतात. पहिला असेल मिनिट काटा. काय असेल? मिनिट काटा. दुसरा काटा असेल तास काटा. दुसरा काटा असेल तास काटा. आणि तिसरा काटा असेल सेकंद काटा. तिसरा काटा असेल सेकंद काटा. ठीक आहे. या 3 काट्यांपैकी सगळ्यात महत्वाचा जो काटा असतो तो म्हणजे तास काटा. 2 नंबरचा काटा मिनिट काटा. याचा अर्थ तास आणि मिनिट काटे हे 2 असे काटे आहेत जे तुमच्या घड्याळासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मिनिट काटा आणि तास काटा याचा जर आपण विचार केला तर इथं मी तास काटा लिहितो. इथं मी तास काटा लिहिला. आधी समजून घेऊयात आपण. आणि नंतर आहे तो म्हणजे मिनिट काटा. ठीक आहे. मी 3 सेक्शन मध्ये याचं डिवायडेशन करतोय. नेमकं काय आहे तर मी जर 12 तासाचा विचार केला किंवा आपण या ठिकाणी या काट्यांना 1 तासाचा विचार करूया. 1 तास, अर्धा तास आणि 1 मिनिट. अर्धा तास आणि 1 मिनिट. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी काट्याचा जर विचार केला तर 1 तास झाला तर तास काटा किती जातील? तर 12 वरती तास काटा असेल तर 1 तास झाल्यानंतर तो काटा 1 वरती जाणार आहे, म्हणजे तो एक भाग पुढे सरकणार आहे. म्हणजे एका तासामध्ये तास काटा 30 डिग्री हा एवढा पुढे सरकणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा काय तर अर्ध्या तासामध्ये याच्या अर्ध जाणार आहे.
म्हणजेच 15 डिग्री जाणार आहे, बरोबर आहे. आणि मग एका मिनिटामध्ये किती जाणार आहे, तर एका मिनिटामध्ये अर्धा डिग्री पुढे सरकणार आहे. कोण? तास काटा. समजून घ्या हे काढलं कसं. लक्षात ठेवण्यासाठी आपण कॉन्सेप्टचा वापर करणार आहे. बघा, एका तासामध्ये 30 जातो, म्हणजेच इथे एक तास आहे तो 60 मिनिटांचा आहे. 60 मिनिटात किती गेला हो? 60 मिनिटात 30 डिग्री गेला. तर तुम्हाला एका मिनिटात हवंय, म्हणून एका मिनिटामध्ये किती जाणार आहे, एका मिनिटामध्ये किती जाणार आहे, तर तो एक्स मानला, तिरका गुणाकार केला तर 60x बरोबर किती आलं, 30 आलं. आणि म्हणून एक्स बरोबर 30 भागिले काय असणार आहे, 60. म्हणजेच 30 एके 30, 30 दुने 60, म्हणजे किती डिग्री जाणार आहे, अर्धा डिग्री जाणार. कोणतीही गोष्ट पाठ करू नका, समजून घ्या. समजल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती काम करता त्यावेळेस तुम्हाला आउटपुट मिळायला सोपं जातं. सो एका मिनिटामध्ये अर्धा डिग्री पुढे जाणार आहे. आता पुढचा भाग बघितला आपण मिनिट काटाचा. मिनिट काटा, तास झाल्यानंतर मिनिट काटा किती फिरतो, सपोज करा 12 वरती मिनिट काटा आहे, ठीक आहे. एक तास पुढे जाणं म्हणजे मिनिट काटा पूर्णपणे एक सर्कल पुढे जाणं असतो. याचाच अर्थ एका तासामध्ये मिनिट काटा 360 डिग्री म्हणजे अख्खं वर्तुळ फिरतो, बरोबर आहे. 360 डिग्री या ठिकाणी तो काटा पूर्ण फिरणार आहे. मग अर्ध्या तासामध्ये किती जाणार आहे, तर इथं 180 डिग्री जाणार आहे. किती जाणार आहे, 180 डिग्री अर्ध्या तासामध्ये जाणार आहे. आणि जर एका मिनिटामध्ये विचार केला तर तो 6 डिग्री जातो. सेम पद्धतीमध्ये काढलेला आहे की एक तास म्हणजे 60 मिनिटं, या 60 मिनिटामध्ये तो जातो 360. तर तुम्हाला हवंय एका मिनिटामध्ये किती जाईल, एका मिनिटामध्ये किती जाईल, तिरका गुणाकार केला 60x बरोबर 360 आणि x बरोबर या ठिकाणी 6×6 = 36 असणार आहे. सो 6 डिग्री पुढे जाणार आहे. कोणताही मुद्दा पाठ करू नका, ठीक आहे. कॉन्सेप्च्युअली जाऊयात आपण आणि सगळ्या मुद्द्यांवरती आपण कमांड मिळवूयात. ओके, आता नेक्स्ट मुद्दा काय आहे, हा महत्वाचा मुद्दा झाला. आता ज्या वेळेस घड्याळ फिरतं त्यावेळेस महत्वाचे मुद्दे असतात, तर ते अतिशय महत्वाचे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी आपण त्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे तो बघा, ठीक आहे. आता यामध्ये मी इथं सेक्शन करतो. मुद्दा काय समजून घेऊयात. दोन काटे महत्वाचे कोणते, तास काटा आणि मिनिट काटा. दोन काटे एकमेकांवरती असण्याच्या वेळा म्हणजे दोन काट्यांमधील अँगल जो असतो तो एकमेकांवरती असणं म्हणजे 0 डिग्री असणं. जर दोन काट्यांमधील, तास काटा आणि मिनिट काटा, दोन काट्यांमधील अँगल 180 डिग्री असणं म्हणजे समोरासमोर असणं आणि 90 डिग्री असणं म्हणजे काटकोन असणं, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर मी असं इथं लिहितो की दोन काट्यातलं जे काही कोण आहे तो किती आहे, तर 0 डिग्री, 90 डिग्री, 180. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस मी एका तासाचा विचार करतो तर एक तासात किती वेळा होतं ते बघूयात. एक तासाच्या नंतर ते 12 तासामध्ये किती वेळा होतं ते बघूयात. आणि ते 24 तासांमध्ये किती होतं याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा, एकमेकांवरती असणं म्हणजे ओव्हरलॅपिंग असणं, एकमेकांवरती असणं म्हणजे ओव्हरलॅपिंग असणं म्हणजेच त्या ठिकाणी 0 डिग्रीचा कोण त्या ठिकाणी होतोय. एका तासामध्ये किती वेळा होणार आहे, तर एकदा होणार आहे. एका तासामध्ये किती वेळा होणार आहे, एकदा होणार आहे. सो एकमेकांवरती एका तासामध्ये एकदा येतात दोन काटे. आता आयडियली 12 तासांमध्ये ते 12 वेळा आले पाहिजेत, मात्र ते 12 वेळा न येता या ठिकाणी 11च वेळा येतात. किती वेळा येतात, 11 वेळा येतात, ठीक आहे. इथं एक वेळा येतो एका तासात, 12 तासामध्ये 11 वेळा येतात, ठीक आहे. 24 तासामध्ये याची दुप्पट करायची, ते येतात 22 वेळा. असं का होतं, तर असं याच्यामुळे होतं की या ठिकाणी 12 तासात एक वेळ कमी राहते. त्याचं कारण की 12ची वेळ पकडायची नसते, 12ची वेळ सोडायची असते, 12ची वेळ पकडायची नाही. सो ही वेळ कमी केली तर 11 वेळा होणार आहे आणि म्हणून 24 तासात याची दुप्पट करायची. आता काटकोन आपल्याला माहिती आहे, काटकोन म्हणजे 90. सो एका तासामध्ये असं होणं, एका तासामध्ये किती वेळा होतात, तर दोनदा होतात. एका तासामध्ये किती वेळा होतात, 2 वेळा असणार आहे. किती वेळा, 2 वेळा. मग आयडियली 12 तासात 24 वेळा झालं पाहिजे, पण होतात किती वेळा, 22 वेळाच होतात. त्याचं कारण असं आहे, सेम पद्धतीमध्ये या ठिकाणी काटकोनासाठी 3 आणि 9ची वेळ वगळावी लागते. 3 आणि 9ची वेळ घ्यायची नाही. आणि याची दुप्पट काय, 24 तासात किती होणार आहे सांगा, 44 वेळा. किती वेळा होणार आहे, 44 वेळा. हे आकडे पाठच पाहिजे. आता समोरासमोर म्हणजे काय, 6ची स्थिती आपण कन्सिडर केली तर 6 वाजता मिनिट काटा 12 वरती आणि तास काटा 6 वरती आहे. मग अशा केसमध्ये समोरासमोर 180 डिग्री किती वेळा होतंय, तर 180 डिग्री, विद्यार्थी मित्रांनो 180 डिग्री हे एका तासात एक वेळाच होतं. सेम पद्धतीमध्ये
12 तासामध्ये या ठिकाणी 11 वेळा होणार आहे आणि 24 तासामध्ये 11 दुणे 22 वेळा होणार आहे. मग समोरासमोरच्या स्थितीला काय वगळायचं असतं, तर समोरच्या स्थितीला 6ची वेळ वगळावी लागते. आय होप इथपर्यंतचे मुद्दे तुमचे क्लिअर झालेले असतील. समजून घ्या, हे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचंय. या ठिकाणी महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघतोय. ओके, आता नेक्स्ट मुद्दा काय, तर नेक्स्ट मुद्दा घड्याळाच्या बाबतीत सांगायचा म्हटला तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा कोणता आहे, तो आपण त्याच्यावरती काय करूया, नजर टाकूया. आता हे झाल्यानंतर अजून काय विचारलं जातं, तर दोन दोन काट्यांतील कोन, दोन काटे म्हणजे तास आणि मिनिट, दोन काट्यांतील कोन कसा देतात, तर तो सूत्राने देतात. कोन प्लस येतो किंवा मायनस येतो. कोन बरोबर 30H मायनस 11/2 आलेला कोन जर निगेटिव्ह आला तर तो पॉझिटिव्ह धरायचा. 180 पेक्षा मोठा आला तर तो 360 मधून वजा करून तो कोण काय घ्यायचा आपल्याला कन्सिडर करावा लागतो. हे एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे, तो लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यानंतर अजून काय विचारतात, तर याच्यानंतर विचारतात आरशातील प्रतिमा. घड्याळाच्या भिंतीमध्ये एवढे एवढे वाजले, त्या घड्याळाला आपण आरशामध्ये जर बघितलं तर ते किती वाजले असतील, अशा स्वरूपातला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आणि आरशातील प्रतिमेसाठी 11:60 या वेळेतून ऍक्च्युअल जी वेळ असते ती आपल्याला वजा करावी लागते. तर तुम्हाला आरशातील प्रतिमा या ठिकाणी बघायला मिळते. तर या ठिकाणी काय मिळणार आहे, ऍक्च्युअल प्रतिमा तुम्हाला इथं वजा करावी, सॉरी ऍक्च्युअल वेळ वजा करावी लागते, मग तुम्हाला आरशातील मिळेल. मग आरशातून जी काही वेळ असेल ती खऱ्या घड्याळात किंवा खऱ्या घड्याळातली आरशात काहीही विचारू द्या, एकातून दुसरीकडे जायचं असेल तर याच्यातून तुम्हाला त्या गोष्टी वजा कराव्या लागतील. याच्यातून तुम्हाला त्या गोष्टी वजा कराव्या लागतील. अजून कशा काय विचारलं जाऊ शकतं, तर अजून पाण्यातील प्रतिमा विचारली जाऊ शकते. कोणातली, पाण्यातील. पाण्यातील प्रतिमेसाठी फक्त आकडा बदलतो, प्रोसेस तीच राहते. पाण्यातील प्रतिमा जर विचारली यदा कदाचित तर 11:60 ऐवजी 18:30 मधून ऍक्च्युअल वेळ वजा करा. काय वजा करायची, ऍक्च्युअल वेळ कशातून वजा करायची, 18:30 मधून ऍक्च्युअल वेळ वजा करावी लागते. सो अशा स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी घड्याळाच्या बाबतीत आपल्याला बघितलेल्या आहेत आणि याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत आहेत. ओके, लिहिलं सगळ्यांनी. मग आता प्रश्न नेमके पेपरमध्ये कशा स्वरूपामध्ये पडले जातात याच्यावरती आपण नजर टाकणार आहोत. सो हे सगळे अग्निवीरच्या परीक्षेसाठी महत्वाचे असणारे जे काही मुद्दे आहेत कशावरती, तर घड्याळावरती, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी प्रश्न काय लेवलवरती विचारले जातात. बघा पहिला प्रश्न आहे, 3 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. आता किती वाजले तो, 3, म्हणजे 3 वाजता म्हणजे 3 वाजून मिनिटं किती झालेले, 00 मिनिटं, एवढं आपल्याला कळतं. आता आपल्याला कोणाच्या बाबतीत सूत्र माहितीये, काय माहितीये, प्लस और मायनस कोण येऊ शकतो. हा कोन बरोबर काय असेल, 30H मायनस 11/2 याचाच अर्थ कोण जो येणार आहे तुम्हाला, तर 30. आता दिलेली वेळेमध्ये पहिला आकडा असतो म्हणजे 3 वाजून त्याच्या अगोदरचा आकडा हा H घ्यायचा नेहमी आणि नंतरचे मिनिटं असतात ते M घ्यायचे. मग इथे H किती आहे, 3 आहे, वजा 11/2 M किती आहे या ठिकाणी 00 म्हणजे गुणिले 00 म्हणजे 0. एकदा 0 घेतला तरी चालतो. शून्याने गुणलं तर हे सगळं निघूनच जाणार आहे. सो 3 त्रिक इथे काय होणार आहे, 90 डिग्री याचा कोन असेल. सो या ठिकाणी तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2. समजलं का नाही, हे मला व्यवस्थित समजून आलंय असं मला सांगितलं तरी चालेल. ओके, हे लक्षात घ्या की आपण प्रोसेस नेमकी कशी करतोय, प्रोसेस त्याच्यावरती अवलंबून आहे. आलं लक्षात. सो आपण या गोष्टी व्यवस्थित बघत आहोत. ठीक आहे, सो मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील, या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. ओके, पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. काय दिलाय, दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत. ठीक आहे, दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी किती वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल. बघा काटकोन एका तासामध्ये किती वेळा होतो, काटकोन एका तासात किती वेळा होतो, एका तासात 2 वेळा होतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किती वेळा होतो,
2 वेळा होत. ठीक आहे, एका तासात जर काटकोन 2 वेळा होत असेल तर या ठिकाणी कुठपासून कुठपर्यंत 12 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. मग 12 ते 6 नेमक्या वेळ किती आहे? 12 ते 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पर्यंत. याचा अर्थ प्रत्येक तासात 2 वेळा. मग आता इथं किती वेळा होतोय बघा, इथं एकदा, ठीक आहे, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे एकूण तास किती झाले? 6 तास झाले. 6 तासात प्रत्येक तासात दोनदा म्हणजे 6 गुणिले 2 किती वेळा? 12 वेळा होणं अपेक्षित आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला काटकोणाच्या बाबतीत मी तुम्हाला अगोदर सांगितले की 3 ची वेळ आणि 9 ची वेळ वगळायची. सो 3 ची वेळ आपण जर वगळली, आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये 3 इथे येत आहे आणि म्हणून 3 ची वेळ जर वगळली तर 3 ची एक वेळ वगळल्यानंतर एकदा वजा करा म्हणजे तुमचं उत्तर असेल 11 वेळा. काय उत्तर असेल? 11 वेळा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. सो बी रेडी फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. Be ready for next question. 6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल? किती वाजलेले? 6. 6 वाजलेले म्हणजे 6 वाजून किती मिनिटं झालेले? 0 मिनिटं झालेले. आता कोन काढायचं सूत्र काय आपल्याला? 30h मायनस 11/2 m. याचाच अर्थ 30 h किती आहे? 6 वजा 11/2 आणि गुणिले किती m? 0 म्हणजे साहित्रिक किती हो? 18. 180 डिग्रीचा या ठिकाणी कोण होणार आहे? 6 वाजता. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. आय होप या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होत आहेत. याच्यात कोणाला काही शंका असेल तर त्या संदर्भात मला कळवावं. बघा, घड्याळात सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. घड्याळात किती दाखवत आहे? 8 वाजलेले दाखवत आहे. सो घड्याळात जर 8 वाजले दाखवत असेल तर दुपारचे 2 वाजले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? बघा, सकाळी 8 हे घड्याळ आहे. ओके, आता सकाळी 8 म्हणजे इथं 9 असेल, इथं 8 असेल, इथं 10, इथं 11, इथं 12, 1 आणि 2 आणि हा 3चा भाग असेल. तर त्यांचं म्हणणं आहे सकाळचे 8 वाजलेले. सो 8 वाजता इथं तास काटा असेल. दुपारचे 2 वाजेपर्यंत दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? एका अंशातून तास काटा एक बघा, 1 तास झाला की तो 30 डिग्रीचा असतो. मग 8 ते 2 जाण्यासाठी 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 आणि 6 एकूण तास किती येतो? हा, 6 तास आहेत. एका तासात 30 डिग्रीतून तास काटा फिरतो म्हणून साहित्रिक 18 किती डिग्रीतून फिरेल? टोटल 180. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 विल बी द राईट आन्सर. आय होप समजलेलं असेल. समजतंय का बघा, कारण की सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण तास किती होतात? तर एकूण तास होतात 6 तास आणि म्हणून 6 गुणिले 30 बरोबर 180 डिग्री हे तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. नेक्स्ट क्वेश्चन अतिशय सोपा आहे, समजून घ्यायचं आपल्याला की क्वेश्चन मध्ये दिलेलं काय आहे. 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी आहेत. इथं बघा शाब्दिक खेळी केलेली आहे. शाब्दिक खेळी काय केलेली आहे? 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी आहेत. कमी आहेत याचा अर्थ 1 वाजून किती वाजलेले? 1 वाजून 50 मिनिटे झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हा आकडा कळतोय का नाही ते चेक केलं त्यांनी. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असणार आहे? सो किती अंशाचा कोन असणार आहे याचा अर्थ आपल्याला कोन काढायचा आणि कोणाचं सूत्र एकच 30h मायनस 11/2 m. सो 30h म्हणजेच काय? 30. h किती हो? 1 आहे मायनस 11/2 काय असेल? m किती असणार आहे? 50 असणार आहे. सो 30 एके 30 वजा, ठीक आहे, इथं काय केलं मी? 25 आहे ना, 25 ने गुणलं तर इथं 5चा 5, ठीक आहे, 5 6 7 आणि 2चा 2. उत्तर किती आलं? 275. सो 30 मायनस 275. आता 275 आणि 30, ठीक आहे, इथं काय उत्तर असेल? 245. ठीक आहे, उत्तर किती आलं? 245. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले जर उत्तर 180 पेक्षा पुढे गेलं तर त्या उत्तराला 360 मधून वजा करा म्हणजे 360 वजा काय असेल? 245. तर 360 वजा 245, 10तून 5 गेले, 5 उरले, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 3तून 2 गेले, उत्तर आलं 1. सो उत्तर तुमचं ऍक्च्युअली आहे 115 डिग्री. किती असेल? 115 डिग्री. पर्याय क्रमांक 3 विल बी द राईट आन्सर.
समजते का नाही बघा, एका प्रकारावरती घेतोय. हा प्रकार झाला की आपण दुसरा प्रकार बघणार आहे आणि या पद्धतीमध्ये इत्थंभूत घड्याळ जे आहे ते आपण पूर्ण करतोय. ठीक आहे, याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. ओके, घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोन हा किती वाजता सर्वाधिक मोठा असतो? घड्याळाच्या काट्यातील कोन हा किती वाजता सर्वाधिक मोठा असतो? लक्षात घ्या, इथं दिलेला टाइम म्हणजे ऑप्शन पैकी तुम्हाला काय करायचं, पर्याय निवडायचा. पहिला पर्याय आहे 5चा. 5 वाजता कसा असणार आहे तो काटे, या स्वरूपामध्ये असणार आहे. दुसरा पर्याय काय, 6चा. 6 वाजता काटे कशा असतील, ते या स्वरूपामध्ये असतील. तिसरा पर्याय काय हो या ठिकाणी 8चा. 8 वाजता हे काटे अशा स्वरूपामध्ये असतील. आणि चौथा पर्याय 9चा. 9 वाजता या स्वरूपामध्ये काटे असणार. सगळ्यात जास्त कोण कुठं दिसतोय हो, हा कमी आहे, हा कमी आहे, हा तर 90चाच असेल, मे बी अप्रॉक्सिमेटली असतो. आणि हा किती हो, जवळपास 180चा आहे. जवळपास आणि मे बी याचा अर्थ लक्षात घ्या, याचा अर्थ 6 वाजता सर्वाधिक असेल. 6 वाजता किती असेल, सर्वाधिक असेल आणि तो 180चा असतो. आलं लक्षात? सो या गोष्टी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत. सो प्रश्न कसे फ्रेम केले जात आहेत, प्रश्न नेमके कसे आहेत, याच्यावरती देखील तुम्ही नजर ठेवणं अत्यंत अपेक्षित आहे. त्याच्यावरतीच तुम्ही काम करणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, 5:30 म्हणजे 5:30 वाजता, 5:30 वाजता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? सो एच किती येऊ इथं 5 आणि एम किती आहे 30. सो आपलं सूत्र आहे 30H. एच किती आहे 5 मायनस 11/2 एम. एम किती येऊ 30 असेल, बरोबर आहे. सो या ठिकाणी 5 त्रिक 15, 150 वजा या ठिकाणी काय असेल 215. सो 15 5 6 आणि उत्तर आलं 1. 165 आणि 150 यामध्ये 15 डिग्रीचा फरक असतो व त्यांच्यातला कोन हा किती असेल 15 डिग्री असणार आहे. किती असणार आहे, 15 डिग्री असणार आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5:34 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? 5 वाजून किती मिनिटं झालेले तो 30 म्हणजे 30H, सॉरी 30H किती आहे 5 मायनस 11 बाय काय 2 एम किती आहे 34. 5 त्रिक 15, 150 बे 17 34 या ठिकाणी गुणाकार केला 7 8 आणि 1 187 आणि इथे 150 आहे. सो 187 150 50 60 70 80 उत्तर आलं तुमचं 37 डिग्री. पर्याय क्रमांक 1 विल बी द राईट आन्सर. सो आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत असतील. याच्यावरती तुम्हाला पकड आणणं अत्यंत अपेक्षित आहे आणि या लेक्चर मधून तुम्हाला घड्याळ हा टॉपिक अग्निवीरच्या परीक्षेसाठी इत्थंभूत पद्धतीमध्ये कळेल अशी मी इथं खात्री व्यक्त करतो. पश्चिम आणि वायव्य या दिशांमधील कोणाचे माप किती? आता तुम्हाला या ठिकाणी दिशा माहित असणं अत्यंत अपेक्षित आहे. ठीक आहे, समजते का? या ठिकाणी दिशा, जर तुम्हाला दिशा माहित नसतील तर हा प्रश्न टॅकल करता येणार नाही. तर दिशा मी आधी काढून दाखवतो. या स्वरूपामध्ये ही पूर्व दिशा असते, ही पश्चिम दिशा असते. ठीक आहे, पूर्व पश्चिम. ही असते दक्षिण दिशा, वरची असते उत्तर दिशा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये देखील काही सब दिशा असतात. ठीक आहे, उपदिशा म्हणत आपण. सो नेहमी लक्षात ठेवा, इथं वायव्य असतं, इथं ईशान्य असतं, इथं आग्नेय असतं. ठीक आहे, आणि इथं नैऋत्य असतं. विचारलंय काय त्यांनी, नीट चेक करा. त्यांनी काय विचारलेलं आहे, तर पश्चिम आणि वायव्य. सो पश्चिम ही दिशा आहे बघा आणि वायव्य ही दिशा आहे बघा. सो या दोघात कितीचा कोण असेल? हा आणि हा याच्यात 90चा असतो आणि वायव्य त्याच्यामध्ये असते, म्हणजे उत्तर तुमचं 45 डिग्री हे उत्तर असणं अपेक्षित आहे. कधी कधी लॉजिकली प्रश्न टॅकल करणं अपेक्षित आहे. दुसऱ्या काही कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी उपयोगात येणार आहेत. सो आय होप या गोष्टी क्लिअर होत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो चेकआउट करा. बघा इथं नेक्स्ट क्वेश्चन काय, घड्याळात मिनिट काटा 2 तासांमध्ये किती अंश फिरतो? कुठला काटा विचारलाय हे महत्वाचं आहे. मिनिट काटा किती 2 तासांमध्ये. मग मिनिट काटा एका तासात किती फिरतो हे माहित पाहिजे. सो मिनिट काटा मागाशी लिहिलं होतं, मिनिट काटा एका तासामध्ये 180 डिग्री, सॉरी 360 डिग्री जातो. किती डिग्री जातो? 360 डिग्री जातो. आणि म्हणून या ठिकाणी एका तासामध्ये मिनिट काटा 1 तासात 1 तास होणं म्हणजे काय, तर मिनिट काटा 12 वरून पुन्हा फिरून 12 वरती आल्यानंतर पुढचा तास येतो. याचा अर्थ मिनिट काटा एका तासामध्ये 360 डिग्री जातोय. तर तुम्हाला विचारले 2 तासामध्ये. सो 2 तासामध्ये 2 गुणिले 360 डिग्री जाणार आहे. 36 दुणे 72 270 डिग्री या ठिकाणी मिनिट काटा काय होणार आहे 2 तासामध्ये पुढे जाणार आहे. सो 4th विल बी द राईट आन्सर. ओके, आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. आता इथं पॅटर्न चेंज झाला. सो दुसऱ्या पॅटर्नवरची गणित आपण या ठिकाणी बघतो.
एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले. एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केलेलं आहे. हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जाते. बघा, लक्षात घ्या, 24 तासात हा डेटा महत्वाचा असतो इथं. किती तासात पुढे जात आहे? 24 तास. किती जाते? 10 मिनिटांनी. सो 24 तासामध्ये ते घड्याळ 24 तासामध्ये ते घड्याळ 10 मिनिटं पुढे जातं. 10 मिनिटांनी काय जातं? पुढे जातं. जर 24 तासात 10 मिनिटं जात असेल तर मित्रांनो 12 तासात किती मिनिटं पुढे जायलो? अर्धा केलं तर हे पण अर्धा करायचं, 5 मिनिटं पुढे जाणार आहे. हा डेटा आपल्याला कळाला. दिलेला डेटा आपल्याला लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवित होता. तेव्हाची खरी वेळ किती असेल? आता ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे, पण आता आपण या प्रश्नांच्या ऑप्शन नुसार हा सोडूयात आपण. तर मला सांगा, सकाळी 8, आज जर मी घड्याळ सकाळी लावलं 8, सकाळी 8 वाजता लावलं, तर सकाळी 8ची 8 ते उद्या सकाळी 8 हे एकूण तास किती होता? तो एकूण तास असतात हे 24 तास, बरोबर ना? सकाळ ते संध्याकाळ 12 तास होतात, इथं फसतात मुलं. सो हे 24 तास आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय म्हटलेलं आहे ते? संध्याकाळी, म्हणजे त्याच दिवशीच्या संध्याकाळी 8 वाजता, ते हे 12 तास. मग मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी 24 तासामध्ये 10 मिनिटं जाईल पुढे, बरोबर आहे? इथलं 10 मिनिटं पुढे आणि 12 तासामध्ये किती जाणार आहे? 5 मिनिटं पुढे. सो एकूण किती मिनिटं पुढे जाईल? 15 मिनिटं पुढे जाईल. सो 15 मिनिटं पुढे गेलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजताची वेळ दर्शवित होता, तेव्हाची खरी वेळ किती असेल? 8 वाजताची वेळ काय करत होता? दर्शवित होता. पण 8 वाजताची वेळ दर्शवित असणार आहे, पण खरी वेळ मागेच असणार आहे, बरोबर आहे ना? मागेच असणार आहे म्हणजे किती? 15 मिनिटं 7:45 हे तुमचं उत्तर असणार आहे. कारण की घड्याळ पुढे जाते ना, 24 तास पुढे जाते आणि 8 वाजता 8 दाखवते, म्हणजे ते ऍक्च्युअली खरं माग आहे. आणि त्यांनी विचारली तेव्हाची खरी वेळ किती असेल? ठीक आहे. सो ऍक्च्युअली इथं थोडीशी गफलत आहे प्रश्नांमध्ये. ऑप्शनच्या अनुषंगाने विचार केला तर हे उत्तर आहे. मात्र ऍक्च्युअली 24 तास आणि 12 तास, खरी वेळ किती आहे? 8:45, म्हणजे 12 तास झालेच नाहीये. तर या ठिकाणी पुढचे जे 12 तास आहेत ते 12 तास न होता 11 तास होऊन 45 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यामुळे टोटली पूर्णपणे 15 मिनिटं ते पुढे नाही जाणार, तर ते थोडस 15 मिनिटाला मागे असणार आहे. पण याच्यामध्ये उत्तर हे असंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समजतंय का सगळ्यांना? दुपारी 3:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल? बघा, दुपारी 3:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत. सो 3:30 वाजता हा जो भाग आहे तो चालू झाला. ठीक आहे. 3:30 नंतर 4, 4 ते 5, 6, 7, 8, 9, 10 आणि त्यांनी सांगितलेलं आहे 10:30 पर्यंत. काय सांगितलंय? मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल? तर आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये मिनिट काटा तास काट्याला एकदा ओलांडतो, म्हणजे 4 ते 5 वेळा. इथं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 6, 7. ठीक आहे. 7 वेळा न घेता 10 ते 10:30 आहे. मला माहित नाही इथं 10:30 ला ओलांडेल का नाही, पण मी काय केलं, जे अख्खे तास आहेत ते कन्सिडर केले. तर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सो 6 वेळा तर ओलांडणारच. ठीक आहे. 6 वेळा ओलांडणार आहे. आणि फक्त एक प्रिकॉशन घ्यायची की ओलांडताना महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे 12ची स्थिती वगळावी लागते. तर याच्यात 12 तर येत नाहीये, म्हणजे वगळण्याचा काही भाग नाहीये. आता मला फक्त बघायचंय की 3 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत याच्या अगोदर ओलांडतोय की याच्या नंतर, कारण की आपली वेळ ही 3:30 वाजता चालू झालेली आहे. हे चेक करण्यासाठी एक लक्षात ठेवा, एच वाजून 5.5 एच वाजता कुठल्याही तासातलं जर तुम्हाला वेळ काढायची असेल की एकमेकांवरती किती वाजता असतात, तर ही वेळ तुम्हाला हे सूत्र देईल. तर एच म्हणजे काय? तर 3 ते 4 मध्ये म्हणजे एच घ्यायचं 3, म्हणजे 3 वाजून काय असेल? 5.5 गुणिले 3 मिनिटे या वेळेला तास काटा मिनिट एकमेकांवरती असतील. म्हणजे 3 वाजून किती मिनिटांनी एकमेकांवर असतील? 5 त्रिक 15 आणि 5 त्रिक 15, 16. म्हणजे 3 वाजून 16 मिनिटांवरचा 5वा भाग या इतक्या वाजता, ठीक आहे, एकमेकांवर असतील. पण आपली वेळ ही 3:30 पासून चालू झालेली आहे, म्हणजे ही वेळ आपल्याला घ्यायची नाही. सेम पद्धती तिथे चेक करायचं की 10 ते 10:30 मध्ये येते का? मग 10 वाजून काय असेल? 5.5 गुणिले 10, म्हणजेच 10 वाजून काय असेल? 55 मिनिटांनी हे काय असतील? एकमेकांवरती असतील. पण आपली वेळ तर 10:30 वाजता सुरू होते, म्हणजे हे सुद्धा घेता येणार नाही. म्हणजे उत्तर तुमचं काय असेल? 6 वेळा. सो बरेचसे जण इथं फसतील. ठीक आहे. बऱ्याच जणांना वाटेल की 3:30 ते 4:30 एकदा घेऊ, 4:30 ते 5:30 एकदा घेऊ. असं होत नसतं विद्यार्थी मित्रांनो. सो ह्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेच्या आहेत. ते फसवण्यासाठीच तर तुम्हाला ते दिलेलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण या ठिकाणी. समस्या सगळ्यांना? आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतील.
भिंतीवरील एका 12 तासी घड्याळामध्ये तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध सरळ रेषेतील स्थिती किती वेळा घडते? मला सांगा सरळ स्थितीतील घडी किती वेळा घडते? म्हणजेच 180 डिग्री. बघा लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी काय हो, 180 डिग्री. 180 डिग्री हा जो कोण आहे तो किती वेळा येतो? तो तुम्हाला माहिती एका तासात एकदा येतो. 12 तासामध्ये 11 वेळा येतो. त्याचं थेट उत्तर माहित पाहिजे. तो किती वेळा येणार आहे? 11 वेळा येणार. किती वेळा येणार आहे तो? 11 वेळा येणार आहे. 11 वेळा येणार आहे हे लक्षात घेणं अत्यंत अपेक्षित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक घड्याळ एका मिनिटात 3 सेकंद मागे पडते, तर एका दिवसात ते किती वेळा मागे पडेल? एक घड्याळ एका मिनिटाला 3 सेकंद मागे पडते. एका मिनिटाला किती आहे? 3 सेकंद. एका मिनिटाला 3 सेकंद. तर एका दिवसात ते घड्याळ किती वेळा मागे पडेल? म्हणजे किती वेळा मागे पडेल म्हणजे किती मिनिटं मागे पडते का असं विचार. विद्यार्थी मित्रांनो, एका मिनिटाला 3 सेकंद मागे पडते. मला सांगा एका तासामध्ये काढायचं म्हटलं तर एका तासात 1 तास म्हणजे किती हो? 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटं. 60 मिनिटांमध्ये किती मागे पडेल? 3 गुणिले 60 करावं लागेल. म्हणजे साहित्रिक 18. 180 सेकंद मागे पडेल. 180 सेकंद म्हणजेच काय हो? किती मिनिटं? तर सांगा. साहित्रिक 18. 3 मिनिटं मागे पडणार आहे. किती? एका तासात 3 मिनिटं मागे पडणार आहे. एका तासात किती मिनिटं मागे पडणार आहे? 3 सेकंद. ठीक आहे. आता विषय महत्वाचा आहे की त्यांचा जो काही दिवसाचा भाग आहे तो 12 तासाचा आहे का 24 तासाचा आहे? जर मी 12 तास धरलं तर 12 तासात 12 36 मिनिटं मागे पडेल. किती मिनिटं मागे पडेल? 36 मिनिटं. पण 36 हे उत्तर कुठंच नाहीये. याचा अर्थ त्यांचं जे घड्याळ आहे ते 24 तासाचं आहे. सो 24 तास म्हणजेच इथं 24 तासात 72 मिनिटं मागे पडेल. सो तुमचं उत्तर किती असेल? 72 मिनिटं. सो पर्यायावरून सुद्धा आपल्याला जाता येतं. सो बी केअरफुल अबाउट इट. कॉन्फिडन्स थ्रू आउट पेपर कधीही लूज सोडायचा नाही. अख्खा पेपर होईपर्यंत जो तुमचा काय म्हणत आपण कॉन्फिडन्स आहे तो लूज करता कामा नये. आलं लक्षात? सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती वेळा काटकोन असेल? बघा, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 किती तास होता तो? 12 तास. आणि 12 तासामध्ये आपल्याला पाठी काटकोन किती वेळा होतो? एका तासात 2दा म्हणजे 12 दुनी 24 वेळा व्हायला लागतो. मात्र किती वेळा होतो? 22 वेळा होतो. त्याचं कारणही सांगितले. 3ची आणि 9ची स्थिती काय करावी लागते? वगळावी लागते. सो पर्याय क्रमांक 2 विल बी द राईट आन्सर. पर्याय क्रमांक 2 विल बी द राईट आन्सर. इथं पॅटर्न पूर्ण चेंज झाला. पॅटर्न चेंज होतोय. काय नेमकं होतंय चेक करूयात आपण. ठीक आहे. बघा, 5400 सेकंद म्हणजे किती तास? ठीक आहे. हा जळगाव पोलीस भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे बघा. ठीक आहे. बघा इथं 5400. ठीक आहे. किती आहे? 5400. मला एक गोष्ट सांगा, याच्या अगोदर काही महत्वाचे मुद्दे मी क्लिअर करतो. 1 तास जो असतो आपला, तो एका तासात किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. किती मिनिटं असतात? 60 मिनिटे. दुसरं आहे, 1 मिनिटात सेकंद किती असतात? 1 मिनिटात सेकंद किती असतात? 60 सेकंद. आणि म्हणून मी जर एकत्र लिहिलं तर एका तासामध्ये किती? एका तासामध्ये मिनिटं किती आहेत? 60 मिनिटं आहेत. आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद आहेत. याचा अर्थ त्या ठिकाणी 3600 काय असेल हो? सेकंद. काय असेल? 3600 काय असेल? सेकंद असतील. किती सेकंद असतील? 3600 हे काय असतील? सेकंद असतील. ठीक आहे. मग आता प्रश्न सोडवायचा राहिला. सॉरी, मी हा डेटा तुम्हाला सांगितला. काय सांगितलं? हा डेटा तुम्हाला सांगितला. आता 5400 सेकंद तुम्हाला हवेत काय? तास. मग 5400 सेकंदाचं तासामध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्ही त्याला कितीने भागणार आहे? 3600 ने भागणार आहे. सो वरचे 2 शून्य या ठिकाणी काय गेले? उडून गेले. सो 18 दुने 36. ठीक आहे. 18 दुने 36 आणि 18 त्रिक 54 म्हणजेच 3/2 तास असणार आहे. म्हणजेच याला आपण 1.5 तास म्हणतो. किती तास म्हणतो? 1.5 तास. आय होप या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद यांचे एकूण सेकंद किती? कशात रूपांतर करायचे? सेकंदामध्ये रूपांतर करायचं. मग सेकंदामध्ये रूपांतर करत असताना नेमकं काय करायचं बघा. 2 तास दिलेले आहेत. किती तास दिलेले आहेत? 2 तास. 2 तास दिलेले आहेत. 17 मिनिटे दिलेले आहेत. आणि सेकंद किती दिलेले आहेत? 48 सेकंद. याचं टोटल सेकंदामध्ये करायचं. 2 तास म्हणजे काय? तर 2 गुणिले 3600 सेकंद म्हणजेच किती? 7200 सेकंद.
पुढचं काय 17 मिनिटं आहेत. किती आहेत 17 मिनिटे. 17 मिनिटे गुणिले काय करायला 60. इथं काय 1020 सेकंद आणि पुढे 48 सेकंदच आहेत. याचा काही कन्व्हर्जनचा भाग करायचा नाही. हे सगळे सेकंद आले यांची सरळ सरळ बेरीज करायची. 7200 अधिक 1020 अधिक 48 याची जर बेरीज केली 8चा 8 4 आणि 2 6 आणि 82 म्हणजे 8268 8268 8268 या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. समजते सगळ्यांना व्यवस्थित? ओके ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. 2 तास 45 मिनिटांमध्ये किती सेकंद असतात? काय हो 2 तास पुढे काय 45 मिनिटे. मग सेकंद हवे तर सेकंदात करा. 2 गुणिले एका तासात 3600 सेकंद असतात म्हणजे 7200 या ठिकाणी इथं काय झाले सेकंद झाले. पुढे काय 45 ना 45 मिनिटे आहे. याचं रूपांतर करा सेकंदामध्ये. 45 गुणिले काय 60. शून्याचं शून्य ठेवला 6 पंचे 30 हातचे आले 3 6 24 आणि 3 27. या दोघांची बेरीज मारायला लागेल 7 200 अधिक 2 700 शून्याचं शून्य शून्याचं शून्य 7 8 9 7 8 9 9900 सेकंद. पर्याय क्रमांक 3. सो विचार करून बघा जर तुमचे बेसिक ऑपरेशन वरती कमांड आहे, बेसिक ऑपरेशन वरती तुमची कमांड असेल तर तुम्हाला कुठलाही टॉपिक अत्यंत सोपाच जाणार आहे. कुठलाही टॉपिक असू द्या तुम्हाला तो सोपाच जाणार आहे. सो तुम्हाला काय हवंय, तुम्हाला बेसिक ऑपरेशन वरती कमांड असणं अत्यंत गरजेची आहे. ज्याची बेसिक ऑपरेशन वरती कमांड त्याला सगळे जी उत्तर आहेत ती काढता येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 12 मिनिटांची 36 सेकंदांची गुणोत्तर किती असते? ठीक आहे, हा पोलीस भरतीला पण विचारलाय. 12 मिनिटांची गुणोत्तर विचारले. ठीक आहे, आपण काय करतोय जे जे येऊ शकतं ते सगळं घेतोय. मग एक्झाम कोणतीही असू द्या 12 मिनिट भागिले 36 सेकंद याचं गुणोत्तर. नेहमी लक्षात ठेवा गुणोत्तर काढत असताना तुम्हाला एकाच प्रकारच्या एककामध्ये दोन्ही गोष्टी लागतात. 12 मिनिटे त्याला आपण काय करूयात सेकंदामध्ये कन्वर्जन करू. सो 12 गुणिले 60 भागिले काय 36 सेकंदच आहेत. ठीक आहे, 12 त्रिक 36 3 दुने 6 वरती आला 20 खाली आला 1 म्हणजे 20 हे तुमचं उत्तर असेल. उत्तर काय असेल 20 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा, प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. बघा दर तासाला 1 तासात किती पुढे जाते? 5 सेकंद पुढे जाते. ठीक आहे, त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले. त्याने सकाळी किती वाजता घड्याळ बरोबर लावलेले 10 वाजता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? एका तासात 5 सेकंद आहे. ठीक आहे, सकाळी 10 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण तास किती होतात? 24 तास होतात. किती तास होतात? 24 तास. सो 24 तास गुणिले किती हो 5. ठीक आहे, 5 चोक 20 5 दुने 10 2 12. सो 120 काय हो सेकंद. काय होईल ते मागे एका पुढे पुढे म्हणजे 120 सेकंद किती होते पुढे जाते. तर ती वेळ किती असेल? 120 सेकंद म्हणजेच काय हो 2 मिनिटे म्हणजे 10 वाजून 2 मिनिटं दाखवलेली असते. सो 10 वाजून किती मिनिटं दाखवेल? 2 मिनिटं दाखवेल. ओके, आय होप या गोष्टी तुमच्या क्लिअर होत आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. एक घड्याळ दर 2 तासांनी 30 सेकंद मागे जाते. दर 2 तासांना काय होते? 30 सेकंद मागे जाते. सो 2 तासात 30 सेकंद मागे जात असेल, 30 सेकंद काय होते मागे पडते. तर एका तासात मागे किती पडेल? 15 सेकंद. सो एका तासात मागे किती पडणार आहे? 15 सेकंद काय होईल मागे पडेल. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वेळ दाखवेल? सो दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3 एकूण तास होतात 24. ठीक आहे, 24 तासात किती होईल? तर एका तासात 15 सेकंद जाणार आहे. सो 24 गुणिले 15 सेकंद एवढं ते मागे पडणार आहे. सो 15 चोक 60 ह्याचे आले 6. ठीक आहे, सो 15 दुने 30 30 अधिक 6 360 सेकंद. याचं मिनिटात करायचं असेल तर त्याला 60 ने भागलं पाहिजे. या ठिकाणी 6 6 36. सो 6 मिनिटे काय होईल मागे पडेल. सो 3 वाजता काय असेल 2 वाजून किती मिनिटं दाखवेल? किती 6 मिनिटं. सो 2 वाजून 54 मिनिटं दाखवायला पाहिजे. किती वाजता? 3 वाजता 2 मिनिटं 2 वाजून 54 6 मिनिटं मागे पडले आणि 3 वाजता 6 मिनिटं मागे म्हणजे किती 2 वाजून 54 मिनिटं.
बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मी एकदम प्युअर प्रश्न शोधून आणलेले आहेत. काही प्रश्न आपण म्हणूयात की तुमच्या अग्निवीरला अजून पडलेले नाहीयेत, पण ते आगामी पेपरमध्ये येण्याचे चान्सेस आहेत, ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे, ते इतर एक्झामला विचारण्यात आलेले आहेत. ओके, ठीक सकाळी 8 वाजता. किती वाजले तो? 8 वाजलेले. ठीक सकाळी 8 वाजता, ठीक आहे, आरशात किती वाजलेले दिसतील? आरशातली प्रतिमा जर काढायची असेल तर तुम्हाला मी सांगितलंय काय, 11:60 मधून ऍक्च्युअल वेळ वजा करायची. ऍक्च्युअल वेळ किती? 8. सो 8 जर वजा केलं तर 60 मधून 0 60 आणि 8 9 10 11 म्हणजेच तुमच्या आरशामध्ये 3 वाजून किती मिनिटं दाखवलो? 60 मिनिटे दाखवणार आहे. 3 वाजून किती मिनिटं दाखवेल? 60 मिनिटे दाखवणार आहे. आय होप समजलेलं असेल. हा सगळा खेळ आरशाचा आहे. जर घड्याळात 3 वाजून 40 मिनिटं झाले असताना आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल? बघा, आरसा म्हणले की 11:60 घ्या. 11:60 मधून काय वजा करा? ऍक्च्युअल वेळ 3 वाजून 40 मिनिटे. सो 60 मधून 40 गेले, उत्तर आलं 20. आणि 3 आणि 11 याच्यामध्ये फरक कितीचा असेल? 8. 8 9 10 11 म्हणजे 8 वाजून 20 मिनिटं हे तुमचं आरशातली प्रतिमेतलं जे काय असेल ते उत्तर असेल. 8 वाजून 20 मिनिटं. सो 8 वाजून 20 मिनिटं इथं उत्तर आहे. आय होप या गोष्टी क्लिअर होत असतील. ओके, जर आरशात एक घड्याळ 4 वाजून 24 मिनिटे अशी वेळ दाखवत असेल तर ते प्रत्यक्षात भिंतीवर किती वेळ दाखवेल? आता भिंतीवरती किंवा आरशात काही असू द्या, आरसा हा शब्द प्रयोग केला तर 11:60 करा आणि 4 24 वजा करा. किती उत्तर आहे? 24 आणि 6 30 आणि ते 30 36. ठीक आहे, 11 तून 4 गेले म्हणजे 7. सो 7 वाजून 36 मिनिटे हे भिंतीवरती वेळ दाखवेल. कुठून काही विचारू द्या, तुम्हाला हे उत्तर काढता आलं पाहिजे. 7 वाजून 36 मिनिटे कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. 7 वाजून 36 मिनिटे हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. पॅटर्न चेंज झाला. तर सकाळी 9:15 वाजल्यापासून सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत किती टोल वाजतील? लक्षात घ्या, दर अर्ध्या तासाला एक आहे आणि जेवढे वाजतील असतील तेवढे. मग त्यांनी टायमिंग काय दिलंय? सकाळी 9:15 9:15 9:15 म्हणजेच या ठिकाणी 8:45. 8:45 नंतर 9 वाजतील, 10 वाजतील, 11 वाजतील. कुठपर्यंत सांगितलंय? 4:45 पर्यंत. 11 12 1 2 3 4 आणि इथं 4:45 असेल. समजून घ्या, ह्या ऑड काय ऑड फिगर आहे. इथं फक्त बी केअरफुल अबाउट इट. आता इथं किती होणार आहेत बघा, तर प्रत्येक तासाला तासांच्या संख्येप्रमाणे 9 वाजता 9 टोल, 9 10 19 19 अधिक 11 30 30 40 42 42 1 43 43 44 45 45 3 48 48 अधिक 4 इथं 52 होणार आहे. सो एकूण टोल या ठिकाणी काय असणार आहे? फक्त कशाचे? वाजण्याचे 52. आता प्रत्येक अर्ध्या तासाला 8:30 वाजता इथं वेळ निघून गेलेली आहे म्हणजे इथं टोल बसणार नाही. 1 2 3 4 5 6 7 आणि 4:30 इथं आहे. सो इथं 8 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सो 52 अधिक 8 उत्तर किती आलं तुमचं? 60. किती उत्तर असणार आहे? 60 टोल एकूण पडतील. आय होप या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. ओके, बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण बघतोय. 12-15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल, आता 12 वाजून किती मिनिटं झाले? तो 15 मिनिटं झालेत. आपण घड्याळ जर व्यवस्थित काढलं तर 12 वाजून 15 मिनिटं म्हणजे काय? हे बघा, इथं 12 असतील, इथं काय असेल? 3 असेल, इथं 6 असेल आणि इथं 9 असेल. ठीक आहे, 12 वाजून 15 मिनिटं म्हणजे काय? साधारणतः इथं असेल आणि इथं मिनिट काटा असेल. 12:15 ना, 12 वाजून 15 मिनिटांनी. जर त्यांनी काय सांगितलेलं आहे? मिनिट काटा कोणती दाखवेल? जर पूर्व दिशा दाखवत असेल तास काटा, म्हणजे तास काटा हा जो आहे तो पूर्व आहे, म्हणजे 12ची वरची बाजू पूर्व असेल तर त्याच्या पुढची बाजू काय असेल? पश्चिम. जर ही पूर्व असेल, पश्चिम असेल तर ही कोणती असते? दक्षिण. आणि ही कोणती असेल? उत्तर असेल. सो मिनिट काटा हा असणार आहे तो कोणती दाखवणार आहे? दक्षिण दिशा दाखवणार. कोणती दिशा दाखवणार आहे? दक्षिण दिशा दाखवणार आहे. सो लेक्चरचा जो पहिला भाग आहे तो पहिला भाग तुम्हाला अत्यंत व्यवस्थित कळणं अत्यंत गरजेचं आहे. तो जर तुम्हाला प्रॉपरली कळाला तर तुम्हाला प्रॉब्लेम काही येणार नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला
तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात. तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून, 12:15 म्हणजे काय, 12:15 झाले, ठीक आहे, इथपासून म्हणजे हे ऑड फिगर आहे, ठीक आहे, इथं नंतर एक, 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत, सो 1 2 3 4 5 आणि शेवट काय 5:15, ही एक ऑड फिगर आहे. ठीक आहे, आता तासाला तासांच्या संख्येप्रमाणे म्हणजे 1 वाजता 1 टोल, सो 1 2 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15, सो एकूण टोल इथं तासांचे किती पडणार आहेत, वाजल्याचे 15, आणि अर्ध्या तासाला एक म्हणजे 12:30 वाजता इथे एक पडणार आहे, 2 3 4 5, 5 होणार पण 5:15 वाजेपर्यंत 5:30 इकडे आहे, सो इथं 1 2 3 4 5 अधिक किती होतील 5, सो 15 आणि 5 किती आहे 20. तुमचं उत्तर किती असणार आहे, 20 असणार आहे. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे, कॉन्सेप्च्युअली जा, रट्टा मारू नका, कॉन्सेप्ट क्लिअर करा. नेक्स्ट क्वेश्चन, कल्याणीची घड्याळ 6 मिनिटांनी, कल्याणीचे पाहिजे, कल्याणीचे घड्याळ या ठिकाणी काय असेल 6 मिनिटे पुढे आहे, आणि जी रेल्वे सकाळी 7 वाजता येणार होती, म्हणजे सकाळी 7 वाजता रेल्वे येणार होती, ठीक आहे, ठीक आहे, ती 14 मिनिटे उशिरा आली. 14 मिनिटे उशिरा आली म्हणजे काय हो, तर ती आली 7:14 आली. किती वाजता आली, 7:14 ती ऍक्च्युली आलेली आहे. तर कल्याणीच्या घड्याळानुसार रेल्वे कोणत्या वेळेस आली. आता कल्याणीचे घड्याळ काय 6 मिनिटे पुढे, 6 मिनिटे पुढे म्हणजे याच्यात पुन्हा 6 वाढवा, म्हणजे 7:20 ती कल्याणीच्या घड्याळानुसार ट्रेन आलेली आहे. किती, सकाळी 7:20. सकाळी किती वाजले असतील, 7:20 कल्याणीची ट्रेन या ठिकाणी आली असेल ऍज पर कल्याणीच्या घड्याळानुसार. बघा, कधी शाब्दिक गणित देखील विचारली जातात. काय शाब्दिक गणित, 2:45 वाजता घड्याळातील काट्यांची स्थिती कशी असणार, किती वाजता 2:45, मग आपल्याला घड्याळ माहितीये, घड्याळ काढलं, इथं 3 आहे, इथे किती येऊ 9 आहे, इथे किती 6 आहे, इथे किती 12, 2:45 वाजता, 2:45 म्हणजे काय हो, 3 ला काय असेल 15 मिनिटं कमी, मग इथे एक असेल, आणि 2:45 म्हणजे 2:45, हा मिनिट काटा असेल, हा तास काटा असेल, हा तास काटा, हा मिनिट काटा, काय असेल हो, तर तास काटा, एक एक पर्याय बघूया, तास काटा 2 व 3च्या मधोमध, इथं 2 असेल ना, 2 ते 3च्या मधोमध, एवढं हे बरोबर आहे, आणि मिनिट काटा 9 वर असेल, सो हे पर्याय उत्तर बरोबर आहे. पण पुढचे पर्याय चुकीचे आहेत का ते चेक करूयात. तास काटा 3 वर असेल, 3 वर असतो का कधी 2:45 ला, त्याच्या आधी असतो, बरोबर आहे, हे गेलं. त्याच्यानंतर तास काटा 9 वर असू शकतो का कधी, अजिबात नाही, आणि तास काटा 3च्या जवळ, बरोबर आहे, व मिनिट काटा 9 वर असणार आहे, सो 3च्या जवळ, आणि एक्झॅक्ट काय होईल, हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. 2 व 3च्या मधोमध, सॉरी हे मधोमध दिलेले आहे, हे काय दिलेले मधोमध, मधोमध नाही, सो इथं मधोमध येतं ह्याच्या पुढे, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. सो बी केअरफुल अबाउट इट. मी मधोमध हा शब्द नीट वाचला नव्हता मागाशी, सो लक्षात घ्या, मधोमध म्हणजे इथं आहे, इथं नाही आहेत, 2:45 वाजता काय असणार, पुढे असणार, सो तास काटा 3च्या जवळ असतो का, हो, आणि मिनिट काटा 9 वर असतो का, यस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय 24 ताशी कालमापन पद्धतीने रात्रीचे 10 वाजलेले असतील तर त्यास किती वाजले असे म्हणावे. बघा ना, रात्रीचे 12 म्हणजे 24 असतात, मग 11 म्हणजे किती, हे 12 म्हणजे 24, तर 11 म्हणजे किती हो 23, तर 10 म्हणजे किती असणार आहेत, तर 22. पर्याय क्रमांक 1 विल बी द राईट आन्सर. आय होप या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत आहेत. थोडेसेच राहिलेले आहेत क्वेश्चन्स, आपण ते टॅकल करणार आहोत. ठीक आहे, 2च मिनिटं समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, रामू हा बागेत सायंकाळी 7:18 वाजता आला. किती वाजता आलाय, 7:18 वाजता आला. तो दिनूपेक्षा 17 मिनिटे लवकर आला, व दिनू हा राजूपेक्षा 22 मिनिटे उशीर आला. तर राजू बागेत किती वाजता आला. शाब्दिक गणित आहेत, यांना शाब्दिक गणित असं म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं, शाब्दिक गणित असं म्हटलं जातं. पण शाब्दिक गणित कशी सोडवायची, तर त्या गणितामध्ये सोडवायचे. रामू हा बागेत सायंकाळी 7:18 वाजता आला. ओके, तो दिनूपेक्षा 17 मिनिटे लवकर आलाय, म्हणजे दिनू त्याच्यानंतर 17 मिनिटे आलेला आहे, म्हणजे दिनू किती वाजता आला, तर 7:18 अधिक 17, 18 दुनी 36, म्हणजे इथं 7:35 कोण आलेला आहे, दिनू आला. कोण आला, दिनू आलेला आहे. ओके, लवकर आला. ठीक आहे, आता व दिनू हा राजूपेक्षा 22 मिनिटे उशिरा आला. राजूपेक्षा 22 मिनिटे उशिरा आलेला आहे कोण, तर दिनू हा. मग हा उशिरा आला म्हणजे राजू हा 22 मिनिटे लवकर आला, म्हणजे यातून वजा 22 करावा लागेल, म्हणजे इथे किती होईल, 7 वाजून, काय आहे 7 वाजून 22 आणि 10 32, 32 आणि 3 म्हणजे 7:13 कोण आला असेल, हो या ठिकाणी राजू आला असेल. तर राजू बागेत किती आला, 7:13 आला असणार, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे.
आय होप घड्याळ या टॉपिक वरचे सगळे क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो क्लिअर झाले असतील. बरोबर आहे. खूप सोपी आहे एक्झाम. तुम्ही फक्त प्रॉपरली लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. हे जर गोष्टी क्लिअर करत आलात तर तुम्हाला कोणताही एक्झाम मधला मुद्दा येणार नाही असं होणार नाही. फक्त तुमची स्वतःची विल पॉवर आणि कॉन्सेप्ट या जर क्लिअर असतील विद्यार्थी मित्रांनो तर परीक्षेमध्ये मार्क्स हे आपलेच आहे. फक्त करणं गरजेचं आहे. फक्त करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. बघा या ठिकाणी सगळे जे मुद्दे आहेत ना हे सगळे मुद्दे विद्यार्थी मित्रांनो कशावरती अवलंबून आहेत. हे सगळे मुद्दे शाब्दिक गणिताचे आहेत आणि तिथली अंडरस्टँडिंग वरती अवलंबून आहेत. अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉप साठी घरून निघाला. 15 मिनिटं नेहमीपेक्षा लवकर निघालाय. ओके. स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे लागतात. बघा म्हणजे घरापासून स्टॉपवर पोहोचण्यासाठी किती मिनिटं लागतात? 10 मिनिटं लागतात. ओके. तो निघालाय 15 मिनिटं लवकर. ठीक आहे. तो 8:40 वाजता स्टॉपवर पोहोचला. किती वाजता पोहोचलाय होतो? 8:40 वाजता स्टॉपवर पोहोचला. जर तो 8:40 ला स्टॉपवर पोहोचला असेल तो घरून निघाला कितीला असेल? तो 8 कितीला? 10 मिनिटं कमी म्हणजे 8:30 ला घरून निघाला. हा या दिवसाचा आहे. तो नेहमीपेक्षा 15 मिनिटं लवकर निघाला म्हणजे नेहमी कितीला निघतो? 15 नेहमीपेक्षा 15 मिनिटं लवकर निघालाय. लवकर निघालाय म्हणजे तो याच्या नंतर निघतो नेहमी. सो 8 वाजून 15 मिनिटं उशिरा म्हणजे काय? 8:45 ला. तर बस स्टॉप साठी तो सहसा किती वाजता निघतो? तर 8:45 ला निघतो. किती सोपं, साधं, सरळ. महत्वाचा एकच मुद्दा आहे, लक्ष पाहिजे. महत्वाचा मुद्दा काय? लक्ष केंद्रित असेल तुमचं. लक्ष जर केंद्रित असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. पण जर लक्षच नसेल तुमचं, तुमच्या डोक्यामध्ये 50 विचार असतील तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. माझ्या घड्याळात 9 वाजलेले आहेत. माझ्या घड्याळात किती वाजले बाळांनो? 9. मग मी घड्याळ पहिल्यांदा काढून घेतलं. तास काटा पश्चिम दिशा दाखवतोय. ठीक आहे, पश्चिम आहे. विद्यार्थी मित्रांनो पश्चिम झाली की त्याच्या समोरची लगेच पूर्व असते. पूर्व पश्चिम झाली की वरची असते ती उत्तर असते, खालची असते दक्षिण असते. लगेच ड्रॉ करून घेतला. ठीक आहे. तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती आहे? मिनिट काटा जो आहे तो उत्तरेला आहे. पोरं उत्तर करून मोकळी होतील पण उत्तर उत्तर नाहीये. तर उत्तर तुमचं दक्षिण आहे कारण की विरुद्ध दिशा विचारली. याच्या विरुद्ध दिशा कोणती आहे? दक्षिण आहे. पर्याय क्रमांक 3 विल बी द राईट आन्सर. पर्याय क्रमांक 3 विल बी द राईट आन्सर. आय होप या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत आहेत. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. एक घड्याळ 9 वाजता 9 टोल देण्यासाठी 9 मिनिटे लावते. तर ते घड्याळ 11 वाजता 11 टोल देण्यासाठी किती मिनिटं लावतात? आणि पर्यायामध्ये 11 असतं. पर्यायामध्ये 11 असतं. बऱ्याच जणांना वाटतं 9 वाजता 9 टोल देण्यासाठी 9 मिनिटं लागले. मग 11 वाजता 11 टोल देण्यासाठी 11 मिनिटं लागतील. बट दॅट्स नॉट अ ट्रू आन्सर. मग काय नेमकी गंमत काय? अंडरस्टँडिंग करूया. सूत्रपाठ करायला नको. मला सांगा 9 टोल द्यायचे. किती टोल द्यायचे तुम्हाला? 9 टोल द्यायचे. जर 9 टोल द्यायचे असतील तर मला सांगा 2 टोल मधील गॅप. वेळ म्हणजे काय असतो? हा टोल पडला, हा टोल पडला. तर वेळ 2 टोल देण्यासाठी म्हणजे मधला काउंटिंग असतो. मग याला म्हणूयात आपण गॅप. 2 टोल मधील गॅप. मग मला सांगा 2 टोल मध्ये गॅप किती असतो? एकदा. म्हणजे 3 टोल मध्ये गॅप किती आला? दोनदा. 4 टोल मध्ये गॅप किती आला? तीनदा. मग 9 टोल देण्यासाठी गॅप किती असतात? 8. म्हणजे 8 गॅप साठी तुम्ही असं म्हणू शकताय 9 मिनिटं लागतात. तर आपल्याला 11 टोल द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. 11 टोल देण्यासाठी गॅप असणारे 10 गॅप. सो 10 गॅप साठी किती वेळ लागेल? तिरका गुणाकार केला 8x बरोबर 9 गुणिले 10 90. सो x बरोबर 90 भागिले 8 एवढी मिनिटं तुम्हाला ते 11 टोल 11 वाजता देण्यासाठी लागतील. सो हा भन्नाट भाग आहे जो आपण साध्या कॉन्सेप्च्युअल पद्धतीने समजून घेतलेला आहे. आलं लक्षात? सो आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आहे ते समजून घ्या. ठीक आहे. ओके. आय होप इथपर्यंतचा जो भाग आहे तो सगळा क्लिअर झाला असेल. आणि एवढंच आहे का? याच्या बाहेर घड्याळातला क्वेश्चन जाणार नाही. तुम्हाला फक्त काय करता आलं पाहिजे? घड्याळ प्रॉपरली टॅकल करता आलं पाहिजे. जर तुम्ही घड्याळ व्यवस्थित प्रॉपरली टॅकल केलं तर त्या ठिकाणी काय असणार आहे? उत्तर व्यवस्थित निघतील. आय होप घड्याळ तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल आणि मी आशा व्यक्त करतो की तुमच्या मनामध्ये घड्याळाबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर मला त्या संदर्भात काय करा कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण त्याच्यावरती काय करूयात आपण
लेक्चर्स वगैरे घेऊन ते डाऊट्स आपण क्लिअर करणार आहोत. आय होप घड्याळ इतंभूत पद्धतीमध्ये तुम्हाला समजला असेल. सो हा व्हिडिओ सगळ्यांनी व्यवस्थित पाहिला, शेवटपर्यंत आला, याचा अर्थ तुम्हाला जिद्द आहे की आपल्याला यावर्षी वर्दी मिळवलेलीच पाहिजे आणि म्हणून त्यासाठी तर आपण धडपडत आहोत. सो आज आपण या लेक्चरमध्ये इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट बघूयात. मित्रांनो, आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट, अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअरवरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.